त्या पद्धतीने रफ्तार ज्या पद्धतीने तुषार संकपाळनी पकडली, अप्रतिम बॅटिंग केली. tenniscricket.in तयार आहेत, कॅमेरामॅन तयार आहेत आणि आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती देतोय मॅन ऑफ द मॅच. सामनाही सुरू होईल. क्वार्टर फायनलचा सामना आहे. गणेश कदम तयार होत आहेत बॅटिंगसाठी. त्या अगोदर आम्ही मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान मुख्य व्यासपीठावरती देतोय. कॅमेरामॅन तयार हो आपण. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रॉपर टायमिंग जुळून आलेलं नाही. येतोय तो डॉट बॉल. तर सन्माननीय रामचंद्र मालुसरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया तुषार संकपाळ यांना मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. पहा, एक एनर्जी ड्रिंक आहे, एक गिफ्ट आहे आणि कॅश रोख रक्कम सुद्धा आपण त्या ठिकाणी देतोय. अभिनंदन तुषार संकपाळ. जीपेच्या थ्रू जे प्राइज आलंय ते तुम्हाला आम्ही जीपे करू. थँक्यू. महेश संकपाळ यांनी 200 रुपये जीपेच्या माध्यमातून त्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तुषार संकपाळला लावले होते. पुन्हा एकदा मॅचकडे आम्ही वळू. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. कुंडोशी इथे काय घडलंय? झेल पकडलाय, संपलाय खेळ मिस्टर फॅक्टचा. मोठी विकेट गणेश कदम यांना परतावं लागतंय. एक मोठी विकेट मिळाले, कारण लागोपाठच्या 2 मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली त्यांनी आणि गणेश कदम बाद होतील. अगदी जड पावलाने मैदानाच्या बाहेर येताना आपण त्यांना पाहतोय. 4 षटकांचा सामना होता. पॉवर प्लेचं षटक होतं, महत्त्वपूर्ण षटक होतं. त्यामध्ये जर पाहिलं तर बॉलर आहेत अक्षय यांना महत्त्वपूर्ण विकेट मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत संजय. आता मात्र इथून पुढे टीम वाकीचा प्रवास कसा राहील हे पाहणं गरजेचं. प्रवास अडचणीचा असेल, परंतु अडचणीच्या काळामध्ये जो मित्र उभा राहतो खऱ्या अर्थाने तो मित्र श्रेष्ठ असतो. म्हणून आता टीमसाठी कोण धावून येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं. अगदी आमची गुणलेखिका आहेत आणि त्यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की पहिल्या मॅचमध्ये 3 विकेट्स, दुसऱ्या मॅचमध्ये 2 विकेट्स आणि या दुसऱ्या मॅचमध्ये 3 विकेट आणि या मॅचमध्ये 1 विकेट, म्हणजेच टोटल विकेट्स आहेत. आणखी 1 विकेट. 8 विकेट्स प्राप्त करणारा हा खेळाडू आजच्या दिवसातला स्टार खेळाडू ठरतोय. हो माय गॉड, 8 विकेट. अक्षय अप्रतिम बॉलिंग यार. मित्रांनो, अक्षयचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आतापर्यंत 8 विकेट्स घेतले 3 मॅच मध्ये. क्रिकेट हा खेळ आपण म्हणतो बॅट्समनचा आहे की काय, परंतु आजच्या दिवसामध्ये 8 विकेट्स घेणारा आणि फक्त 3 मॅच मध्ये अजून तो बॉलिंग करतोय. क्या बात आहे यार. सुपर बॉलिंग अक्षय. व्हॉट अ बॉलिंग. पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 3 विकेट, या मॅच मध्ये 2 विकेट. नाव आहे अक्षय भिल्लारे. व्हॉट अ बॉलिंग यार. व्हॉट अ बॉलिंग. व्हॉट अ परफॉर्मन्स. महाबळेश्वर स्पोर्ट्स या टीम मध्ये केसके प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहाल तुम्ही त्याला. आणखी एका विकेटचं पतन होईल का? हो यस. विकेट क्रमांक 9. अक्षय भिल्लारेचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक सुद्धा त्यांनी घेतली. मित्रांनो, या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू आहे अक्षय भिल्लारे. तब्बल 9 विकेट 3 मॅच मध्ये. अजून बॉलिंग करतोय. एक डीजे. तुम्हाला अक्षय भिल्लारे पाहतोय. पहा, 9 विकेट. तब्बल 9 विकेट घेणारा बॉलर तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. अक्षय भिल्लारे. tenniscricket.in आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून एक चांगलं कव्हरेज तुम्ही पाहता या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल. हो, हलक्या हाताने खेळण्याचा सन्मान दिलाय. पुश केले बॉलला फक्त आणि त्यामध्ये खुश राहिलेत अक्षय भिल्लारे. काय स्विंग बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली मित्रांनो. पहा, मला आठवण येते मोहम्मद शमीची. पहा, तब्बल 4 मॅच आपण मोहम्मद शमीला अगदी वर्ल्ड कप मध्ये बँचवरती बसताना पाहायला मिळालं.
कधी माझी वेळ येईल, कधी माझी वेळ आपण पाहत होतो मोहम्मद शमीसाठी. ओ चांगला बॉल डिलिव्हर केला. इथे आणखी एक विकेट्स प्राप्त करू शकले असते. डॉट बॉलची सांगता. काय षटक राहिलंय, मिडन षटक आणि हॅट्रिक. मित्रांनो बॉलिंग आवडली असेल ना तर या बॉलरसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. प्रकाश मालुसरे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. मेडन आणि हॅट्रिक आदर्श घ्या मित्रांनो. मोहम्मद शमीची आठवण मी तुम्हाला सांगत होतो मित्रांनो. तब्बल 4 मॅचमध्ये मोहम्मद शमीला संधी मिळाली नव्हती. 5व्या मॅचमध्ये संधी मिळाली, 5 विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर मोहम्मद शमी अगदी फायनलच्या मॅचपर्यंत थांबला नाही आणि रेकॉर्ड झाला. या अगोदर झहीर खाननी 21 विकेट्स प्राप्त केले होते वर्ल्ड कपमध्ये, परंतु 26 विकेट्स प्राप्त करणारा या वर्ल्ड कपमधला सर्वोत्तम बॉलर म्हणला होता मोहम्मद शमी. आणि आज आठवण येते अक्षय बिल्लारीची. आतापर्यंत 9 विकेट्स. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. चंदू बॉलिंग मार्कवरती आलेत आणि वाईट बॉल येतोय. धावा जर आपण पाहिल्या फक्त आणि फक्त 1 रन. पा गणेश कदम बाद झाल्यानंतर अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतो की 1 साइड मॅच की काय हे पाहणं गरजेचं. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅचकडे हा सामना चाललाय. क्या बात आहे. टीम कोंडोशी पहा ही टीम, या टीम मधले बरेचसे खेळाडू म्हणजे 11 पैकी सगळेच ना 11 पैकी 11 खेळाडू अगदी पुण्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. नवी मुंबई नगरीमधला एकही खेळाडू नाहीये मित्रांनो. आणि या खेळाडूंनी मात्र ही स्पर्धा जिंकली की काय येणाऱ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी समजेल. अप्रतिम खेळ दाखवला. चंदू यांचा पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल आहे. हलक्या हाताने पुश केले. क्षेत्ररक्षक कव्हर रिजन मधून अतिवेगाने येत आहेत, तोपर्यंत मात्र घेतली ती 1 रन. 2 धावा स्कोरबोर्डती लागतात. स्कोरबोर्ड जर तुम्ही पाहिला ना तर तुम्हाला फक्त आणि फक्त विकेट्स पाहायला मिळत आहेत. थँक्यू. तर एक पारितोषिक येते मित्रांनो. महाबळेश्वर स्पोर्ट्सचे संघ मालक आहेत विलासदादा कदम, आपटी गावचे आहेत आणि त्यांच्याकडून अक्षय बिलारे याच्यासाठी रोख रक्कम 500 रुपये आलेत त्याची संपूर्ण कामगिरीसाठी. पहा ज्यावेळेस तुमचा चांगला खेळ होतो त्यावेळेला ॲप्रिसिएशन मिळतं तुम्हाला. इथे ऑन साईडला स्ट्रोकला फक्त खेळण्याचा प्रयत्न केलाय अक्षय बिल्लारे. वेगाने बॉलवरती जातील तोपर्यंत मात्र 1 आणि 1 रन्स कंप्लीट केली जाते. चांगला खेळ झाला तुम्हाला वाहवा केली जाईल, वाईट खेळ झाला तर तुमच्यावरती टीका होईल, परंतु अक्षय बिल्लारे यांचा वरती वाहवाचा वर्षाव होतोय. काय बॉलिंग राहिली यार अक्षय बिल्लारे. पॉवर प्लेचा परफेक्ट बॉलर म्हणून अक्षय बिल्लारेकडे पाहावं लागेल. आणखी 1 विकेटचं पतन होत आहे. विकेट्सवरती विकेट. एखादा पत्त्याचा बंगला असतो ज्या पद्धतीने कोसळतो त्या पद्धतीने हा वाकी गावचा बंगला या ठिकाणी आपल्याला कोसळताना पाहायला मिळतोय. आणखी एक पारितोषिक आलंय. खेळाडू आहे अक्षय बिलारे यांच्यासाठी. स्टार क्रिकेटर सुनील शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज अक्षय बिलारेच्या कामगिरीसाठी. धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम वाकीची धावसंख्या, लढखळताना संघ, अडचणीत येताना संघ, धावसंख्या फक्त 4 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रमोद आलेत. प्रमोदना काहीतरी वेगळं करावं लागेल या मॅच मध्ये. 4 षटकांचा सामना आहे. क्वार्टर फायनलचा सामना जसा होणं गरजेचं होतं तसा होत नाही. प्रेक्षक नक्कीच या ठिकाणी नाराज होतील, परंतु अजूनही सामना संपलेला नाही. बॅट्समन आहेत आकाश आणि प्रमोद यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल. ओहो जबरदस्त वेगवान मारा आहे मित्रांनो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पारितोषिक जे आमच्यापर्यंत जे लावलेत त्यांना मी विनंती करतो की आपण अमोल मालुसरे ते पारितोषिक सर्व घ्या. सुनीलजी शिंदे आपल्याला आवाज देत आहेत. त्यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
त्यानंतर विलास कदम आपटी यांच्याकडून रोख कॅश प्राईज आहे 500 रुपये. हो, चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अक्षय भिलारे, आदरणीय प्रकाशदादा मालुसरे साहेब यांच्याकडून जी कॅश आमच्यापर्यंत पोहोचले 201 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आकाश भिल्लारे 9 विकेट्स तब्बल घेतल्या 3 मॅचमध्ये. पहा, त्यांनी फक्त 3 षटक हाताळलेत आणि 9 विकेट्स घेतल्यात. म्हणजे काय बॉलिंग, भयानक बॉलिंग गेली आणि समोरच्या टीमचं कंबार्ट तोडून मोडून फोडून टाकायचं काम कोणी केलं तर अक्षय भिल्लाने. त्याच्यामध्ये आणखी एका विकेटचं पतन होत आहे. विकेट्स विकेट्स आणि विकेटचा खेळ. डीजेला एक संधी देऊया आपण. डीजे या प्लीज. कामगिरीला पैसे लावतो याचा अर्थ एक एक चांगली कामगिरी होते, एक आनंद होतो आणि त्याच वेळेस आपण जर पाहिला तर बक्षिसांचा वर्षाव होताना पाहायला मिळतो. येस, थँक्यू. अमोल मालुसरे यांच्या जीपे अकाउंटवरती 500 रुपये कॅश जीपे 500 आलेत. थँक्यू विलास कदम, महाबळेश्वर स्पोर्ट्स. यस, उत्कृष्ट कुस्तीपट्टू आदरणीय शंकरदादा कदम यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. हा चांगला खेळ झालाय जो अक्षय भिलारे यांच्याकडून. त्याच्यावरती पारितोषिकांची उधळण केली जाते. हा पुरस्कार आहे. रक्कम जरी मोठी नसली तरी तो पुरस्कार आहे. त्या पुरस्काराने नक्की एक आणखी आत्मविश्वास येईल आणि अक्षय भिल्लारे येणाऱ्या काळामध्ये आणखी चमकेल. अगदी 24 कॅरेट सोनं ज्या पद्धतीने आपण म्हणतो, एखाद्या ज्वेलर्समध्ये गेलो की आपण काय मागतो तो 24 कॅरेट सोनं मागतो. हो, येस, 24 कॅरेट सोनं आहे अक्षय भिल्लारे. पुढचा बॉल. बॅट स्विंग चांगली आहे परंतु डॉट बॉल असेल. फक्त डॉट बॉल आणि विकेट्स येत आहेत या मॅचमध्ये. जे प्रेक्षक आमच्यावर जोडले असतील तर ते विचार करत असतील की सकाळपासून आम्ही रन्स आणि रन्स आणि रन्स पाहिले, परंतु आता आम्हाला मात्र पाहाव्या लागत आहेत फक्त विकेट. हे क्रिकेट आहे. वेळ बदलतो आणि वेळ बदलल्यानंतर क्रिकेटही बदलतं. समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळलाय. रन्स मिळतील. या बॉलवरती किती धावा मिळत आहेत तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. राज बॉलिंग करतायत. तर मित्रांनो पहा, अक्षय भिल्लारे कामगिरी अप्रतिम राहिली. 3 सामने खेळले त्यांनी, 3 षटक हाताळली, 9 विकेट्स प्राप्त केल्या. त्यामध्ये एक मेडन आणि एक हॅट्रिक आहे. हो, लेग साईडला पिचिंग आहे. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. 1 रन्स आम्ही स्कोरबोर्ड मध्ये जोडू. बॉलर आहेत राज. खेळ ज्यावेळेस चांगला होतो त्यावेळेला पहा, तुम्हाला प्रेक्षक वर्ग जो आहे क्रिकेटचा, क्रिकेटवरती जो आतोनात प्रेम करतो तो मात्र त्याला थांबवू शकत नाही. तो तुम्हाला त्या ठिकाणी पुरस्कार घोषित करत असतो. मग कोणत्याही टीमचा खेळाडू असो, कोणताही टीम असो, व्हाईट बॉल येतोय त्यामध्ये. टीम वाकी बॅटिंग करत असताना खराब अवस्थेमध्ये आहे, खराब स्थितीमध्ये आहे. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते 8 धावा. 3 षटकांचा खेळ सुरू आहे. 8 धावा, 5 विकेट, 8 रन. पुढचा बॉल. हा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अक्षय भिल्लारे येतील तोपर्यंत मात्र धावा मात्र घेतल्या जात आहेत. एक षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड होती लागते 9 धावा स्कोरबोर्ड होती लागतात. 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 5 विकेटचं पतन झालंय. त्यामध्ये अक्षय भिल्लारेची हॅट्रिक आहे मित्रांनो. चांगलं क्रिकेट पाहत आहे दुपारच्या सत्रामध्ये. यानंतर मॅच असेल अमोल मालुसरे आणि नेक्स्ट मॅच टीम हात्रेवाडी आणि टीम निपाणी. याचला टॉस करू आम्ही तुमचा इनिंग ब्रेक मध्ये. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती कोणतेही उत्तर नाही. पहा, अशी कधीतरी अशी वेळ येते ना की आपल्याला काही सुचत नाही आणि ती वेळ मला वाटतं आय थिंक आले आज वाकी टीमवरती. रन्स येत नाहीत, विकेट्स जात आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली या बॉलवरती. पुढचा बॉल.
हो स्ट्रोक चांगला आहे, ऑन साईडला प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक येतील वेगाने, तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन मिळेल. परंतु मित्रांनो, वाकी टीमचा विचार केला तर यंग टॅलेंट आहे, नवीन खेळाडू घडत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वाकी टीमचे नवीन खेळाडू दमदार कामगिरी दाखवतील. आज गणेश कदमनी खेळ दाखवला, परंतु त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून येणाऱ्या काळामध्ये हे यंगस्टर क्रिकेटर नक्की घडतील अशी आपण आशा करूया. त्यामध्ये आणखी एका विकेटचं पतन होतं, एक सोपा झेल विकेट किपरने पकडलाय. बॅट्समन बाद होतील, आकाश आणि तंबूच्या आसऱ्याला जातील. आपण देऊया डीजेला संधी. डीजे प्लीज. मध्ये तिथे आपण जर पाहिलं पॉपिंग क्रीज मध्ये बॅट्समन हजेरी लावतात आणि हजेरी लावल्यानंतर घरी परत येत आहेत. आपण जर पाहिलं कांदा मार्केटला वारणारची टीम असते, जातात हजेरी लावतात आणि तदनंतर घरी येतात. ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विलासभाई, काय सामना आहे पहा, क्वार्टर फायनलचा सामना. संघ अडचणीमध्ये आहे टीम वाकी. ओ चांगला बॉल, पंचांनी बोट आकाशाकडे केलंय, म्हणजेच LBW आणखी एक हॅट्रिक झाले की काय. ओहो, हॅट्रिक घेणारा दुसरा खेळाडू आहे समीर. अभिनंदन समीर यार. पहा, एकाच सत्रामध्ये एकाच इनिंग मध्ये दोनदा हॅट्रिक होते, हे सुद्धा क्रिकेटमध्ये एक अनोखं रेकॉर्ड राहील. पहिली हॅट्रिक घेतली अक्षयनी आणि दुसरी हॅट्रिक बॉलर आहेत समीर, त्यांनी हॅट्रिक संपादन केले. खराब बॅटिंग मी म्हणेन. कुणाची पारितोषिक आमच्यापर्यंत आलेत, इथे नाव लिहा. हॅट्रिक संपादन करत असताना समीर, विकेट आतापर्यंत जात आहेत. आपण जर पाहिल्या तर 8 विकेटचं पतन होतंय. शेवटचा बॉल आहे. 4 षटकांमध्ये आपल्या 8 विकेट जात असतील तर आपल्याला विचार करावा लागेल. आणखी एक येतोय तो डॉट बॉल. 24 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागते ती फक्त आणि फक्त 10 धावा स्कोरबोर्ड होती लागतायत. विचार करण्या पलीकडचं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सकाळपासून धावा अगदी मुसळधार पावसाप्रमाणे वाहत होत्या, परंतु आता मात्र सुका आलाय. म्हणजेच टीम वाकी संघ 10 धावांवरती 8 विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. टार्गेट आहे 11 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये टीम कोंडोशीसाठी. अच्छा, तर विनंती करतो जे पंच आहेत त्या ठिकाणी आमचे, त्या पंचांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. तिसरे पंच कांबळे साहेब यांना मी विनंती, आपण सज्ज राहा. जसं आम्ही टॉस घेऊ, टॉस संपेल, आपण सत्र क्रमांक 2 ला सुरुवात करूया. थँक्यू. आपण जाऊया टॉसकडे. कॅमेरामॅनला विनंती करतो, tenniscricket.in
काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2000 पाहत आहे. पर्व क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय की दोन विचार केला तर कॅप्टनसाठी या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपण या ठिकाणी देतोय. प्रथम देऊया टीम हात्रेवाडीला. छत्रपती शिवाजी महाराज की. तदनंतर आपण निपाणी गावाला या ठिकाणी अर्थातच कॅप्टन आहेत सुभाष सुतार लेजंड खेळाडू, त्यांना देऊया अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा. तदनंतर आम्ही टॉस करू. सरांच्या हातामध्ये कॉईन आहे, एका बाजूला हेड एका बाजूला टेल आहे. निपाणी गावचे कॅप्टन, हात्रेवाडी गावचे कॅप्टन. आपण करतोय टॉस. टॉस कोण? निपाणी गावाकडून कॉल दिला जाईल. सरांना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा. काटा हा कॉल आहे आणि यस काटा आहे. तात्या टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण काय असेल? असं कारण काय नाही आहे, मैदानाचा थोडा यावर्षीचा अनुभव कमी, आम्ही बरेच दिवस झाले या मैदानावरती खेळलो नाही म्हणजे, आणि त्यासाठी आम्ही पहिलं क्षेत्ररक्षणच करू. स्पर्धा सकाळपासून तुम्ही पाहताय, चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळाला. एक आनंद देणारी स्पर्धा नवशक्ती क्रिकेट क्लबची राहते. चौथ्या पर्वामध्ये आलोय, स्पर्धा कशी वाटते? एक अप्रतिम स्पर्धा. त्यांचं म्हणजे आयोजन घेतानाच ते ठरवून करतात की आम्हाला एक चांगलं आयोजन करायचे, आणि ते त्याने तसं दाखवून दिलंय गणेश म्हणजे 2 आपल्याला. मिनिटं. थँक्यू सो मच. आपण जाऊया टीम हात्रेवाडीकडे जाऊया. बॅटिंग करायची. किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? 40 ते 50 प्लस करण्याचा प्रयत्न नक्कीच करू आम्ही. मित्रा, स्पर्धा कशी वाटली तुला? कसं वाटतं इथे आल्यानंतर खेळ पाहतोयस आणि संपूर्ण स्पर्धा? स्पर्धा तर चांगली आहे, ग्राउंड पण सर्कलचं आहे, त्यामुळे जरा खेळायला मजा येणार जरा. थँक्यू सो मच. त्यांना शुभेच्छा देऊया. तर मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलंय प्रत्येकाला तर मित्रांनो, टॉसमध्ये यस निपाणी टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हात्रेवाडी टीमला बॅटिंगसाठी प्राचारण केलंय. काय घडेल या मॅचमध्ये अगदी पाहणं गरजेचं राहील, परंतु मैदानाच्या आतमध्ये सत्र क्रमांक 2 आहे, जिथे मात्र क्वार्टर फायनलमध्ये 11 धावांचं छोटं टार्गेट आहे. कोंडोशी टीम त्या ठिकाणी टार्गेट चेस करते की नाही हे पाहणं गरजेचं राहील. मी थांबतो. धन्यवाद. परंतु कॉम्बॉक्समध्ये आवाज ऐकूया तुषार जांभळे सर यांचा. धन्यवाद. धन्यवाद संतोषजी देसाई सर. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. खऱ्या अर्थाने अवघ्या 11 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आले, तर माफ करा, इथे मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिले ना, तर वाकी टीमने सकाळपासून खूप चांगला खेळ साकारला होता. ज्या टीमने मात्र अव्वल दर्जाची बॅटिंग करत असताना मात्र सकाळच्या सत्रामध्ये धावांचा डोंगर उभा केला होता, त्याच टीमला या मॅचमध्ये अवघ्या 11 धावांवरती थांबावं लागलं. आता मात्र कोंडोशी टीम जर आपण पाहिली ना, तर खऱ्या अर्थानं 3 धावांवरती जाऊन पोहोचलेली आहे. खूप मोठी मॅच आहे. करो या मरो अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. डू ऑर डाय. जो इथे मात्र जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाणार अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. इथे मात्र पहा, अगदी वेगवान बॉल पाहायला मिळालाय. याही बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर नक्कीच लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळते. 11 धावांचं टार्गेट. 11 धावांचा पाठलाग करत असताना कोंडोशी टीमने 4 धावा आत्तापर्यंत बनवलेल्या आहेत. संदेशने मात्र 2 धावा दिल्या, त्यानंतर तो धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतला. राज आणि प्रवीण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गणेश कदम गोलंदाजीच्या रनमेवरती. यावेळेला शफल झाले, बॉलला देखील फिरकावून दिलं. डीप स्क्वेअर लेग रिजन, सीमारेषा तोडून फोडून भेदून चेंडू चाललाय. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा.
मिळवल्या आणि अवघ्या 10 धावांवरती थांबवलं. टार्गेट आहे 11 धावांचं. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. इथून पुढे 18 बॉलच्या पाठीमागे 3 धावांची आवश्यकता आहे. राजच्या बॅटमधून एक चौकार आलाय, तोच मात्र स्ट्राईक एंडला आहे आणि इथे मात्र विजयाचा चौकार येत असताना कोंडोशी टीम पोहोचले टॉप 3 मध्ये. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम वाकी संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचं मनस्वी आभार मानतो आणि पुढील मॅचसाठी आपण वाकी टीमला खूप सारे शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच. अप्रतिम दर्जेदार ज्या पद्धतीने आपण संपूर्ण दिवसभर लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं, टेनिस क्रिकेटचं कौतुक करावं लागेल. काही स्पर्धा